जय महाराष्ट्र मंडळी, वेलकम बॅक टू फार्मसी विथ भाऊ. आय होप सो यू आर डुईंग गुड. आज आपण काही टर्म्स फार्माकोलॉजीमधले काही टर्म्स थोडेसे क्लिअर करून घेऊ. फार्माकोलॉजी मध्ये हे जे टर्म्स आहेत दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्हाला हे पूर्ण फार्मसी लाईफमध्ये कामात येणारे आहेत आणि तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कोणी याचं मिनिंग समजून सांगणार नाही. सो इकडेच हे टर्म्स क्लिअर करून घ्या. ह्याच्या मागच्या बेसिक्स, ह्याच्या मागचे कन्सेप्ट्स काय आहेत हे क्लिअर करून घेऊ आपण, जेणेकरून तुम्हाला पुढे कामात येणार नाही. आणि तसं पण हे ह्याचे डेफिनेशन्स वगैरे तुम्हाला विचारणार नाही, पण मग तुम्हाला लिहावे लागतील. ठीक आहे, सुरू करूयात. मग आपला पहिला जो टर्म आहे दॅट इज ड्रग. आता मी डेफिनेशन्स ऑलरेडी आधीच लिहून ठेवलेत, जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त मोठं होणार नाही. ठीक आहे, सुरू करूया. व्हॉट इज ड्रग? इट इज एनी सबस्टन्स और प्रोडक्ट. ठीक आहे, एक तर तो नॅचरल असेल और सिंथेटिक असेल. एखादा सबस्टन्स किंवा प्रोडक्ट दॅट इज यूज्ड और इंटेंडेड टू बी यूज्ड. तो यूज केला गेला आहे किंवा मग इंटेन्शन्स आहेत ते यूज करायचे. ठीक आहे, कशासाठी? टू मॉडिफाय और एक्सप्लोर. मॉडिफाय आणि एक्सप्लोर म्हणजे डायग्नॉस्टिक पर्पजसाठी किंवा थेरपेटिक पर्पजसाठी. डायग्नॉस्टिक म्हणजे माहिती आहे तुम्हाला की आपण एखादं रोगाचं निदान करणं, आणि थेरापेटिक्स ॲज इन ट्रीट करणं, रोगाला ट्रीट करणं. त्या इंटेन्शनने मॉडिफाय और एक्सप्लोर. कशा कोणाला? फिजिओलॉजिकल सिस्टम्स और पॅथॉलॉजिकल स्टेट्स. नॉर्मल फिजिओलॉजिकल सिस्टमला एक्सप्लोर करायचं, और जे पॅथॉलॉजिकल स्टेट्स दॅट इज डिझीज झालेले स्टेट्स आहेत त्यांना. ठीक आहे, फॉर द बेनिफिट ऑफ रिसिपियंट. जो कोणी हा सबस्टन्स, हा प्रोडक्ट घेणार आहे त्याच्या बेनिफिटसाठी. ठीक आहे, आता तुम्ही एक लाईन ॲड करू शकतात. अकॉर्डिंग टू WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ड्रग इज एनी सबस्टन्स और प्रोडक्ट that is used or intended to be used to modify or explore physiological systems or pathological states for the benefit of recipients. I hope so. Drug हा बेसिक कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल. Moving further, receptors. Receptors and pharmacology, they walk parallelly. ठीक आहे, तुम्हाला हा शब्द खूप ठिकाणी दिसायला किंवा बघायला भेटणार आहे फार्माकोलॉजीमध्ये. ठीक आहे, सो व्हॉट आर रिसेप्टर्स? युजली दीज आर मॅक्रो मॉलिक्युल्स. छोटे मॉलिक्युल्स आहेत. ठीक आहे, विच आर प्रेझेंट ऑन द सेल सरफेस और विदिन द सेल. एक तर ते आपल्या बॉडीमधले जे सेल्स असतील त्यांच्या सरफेसवरती असतील किंवा सेलच्या आतमध्ये असतील. ते काय करतात? ते रेकग्नाइज करतात आणि बाइंड करतात. Recognize and bind to specific ligands. What does ligands mean? In short, drugs. ठीक आहे, ligands मोठे आहे पण जाऊ द्या, ड्रग्स वरती समाधान मानू. अँड इनिशिएट अ बायोलॉजिकल रिस्पॉन्स. आता ह्याचं एकदम बेसिक सिम्पल एक्झाम्पल तुम्हाला सांगतो मी, एकदम नूबवालं. घराचा दरवाजा. ठीक आहे, दाराला तुमच्या आहे टाळा, लॉक. ठीक आहे, जी चावी तुमच्याकडे, ठीक आहे, जी चावी आहे तो ड्रग आहे. इमॅजिन करा फक्त, चावी ड्रग आहे, तो लॉक जो आहे तो तुमचा रिसेप्टर आहे. ठीक आहे, आणि दरवाजा उघडणं हे तुमचं बायोलॉजिकल रिस्पॉन्स आहे. म्हणजे चावीने टाळा उघडतोय, दॅट मीन्स ड्रगने रिसेप्टर बाइंड होतोय, आणि बाइंड झाल्यावरती दरवाजा उघडतोय. ऑफकोर्स टाळा काढायचा, मग दरवाजा उघडायचा. दरवाजा उघडला म्हणजे एक बायोलॉजिकल रिस्पॉन्स इनिशिएट झाला. रिसेप्टर्सचं काम फक्त सिग्नल ओळखणे आणि त्यांना बाइंड करणे. ठीक आहे, एवढंच. आय होप सो रिसेप्टर्स पण तुमचा एकदम क्लिअर झाला असेल. त्यानंतर रिसेप्टर्ससोबत नेहमी दोन गोष्टी येतात, दॅट इज ॲगोनिस्ट आणि अँटागोनिस्ट. आता व्हॉट इज ॲगोनिस्ट? ॲगोनिस्ट इज अन एजंट विच ॲक्टिवेट्स अ रिसेप्टर. ठीक आहे, टू प्रोड्यूस अन इफेक्ट सिमिलर टू दॅट ऑफ अ फिजिओलॉजिकल सिग्नल. अन एजंट विच ॲक्टिवेट्स अ रिसेप्टर. ठीक आहे,
म्हणजे तो एक ड्रग आहे जो रिसेप्टरला ॲक्टिवेट करतो आहे आणि सिमिलर इफेक्ट्स प्रोड्यूस करतो आहे जे की फिजिओलॉजिकल सिग्नल मॉलिक्युल्स आहेत ना ते प्रोड्यूस करते. फॉर एक्झाम्पल बीटा रिसेप्टर काय आहे वगैरे ते तुम्हाला नंतर सांगेल. बीटा 2 रिसेप्टर, ठीक आहे, ह्याला जो फिजिओलॉजिकल म्हणजे नॅचरल सिग्नल जो आहे ना दॅट इज ॲड्रेनलिन, ठीक आहे. बट एक बाहेरचा ड्रग फॉर एक्झाम्पल सॅल्ब्युटामॉल तो त्याला येऊन बाइंड करतो आणि त्याच्यासारखेच इफेक्ट प्रोड्यूस करतो. युजली सॅल्ब्युटामॉल कफ अस्थमामध्ये वगैरे यूज होतो. तर तुम्हाला कळतं आहे का सॅल्ब्युटामॉल हा एक ॲगोनिस्ट आहे. कसला? बीटा रिसेप्टर्स. कळतं तुम्हाला ॲगोनिस्ट काय म्हणजे? इन शॉर्ट रिसेप्टर्सवरती आपण जेव्हा म्हटलं ना की ड्रग येऊन फिट होतो, ठीक आहे, तिथे एखादा दुसरा नॅचरल लिगँड पण फिट होईल आणि ड्रग काय झालं, ड्रग बेसिकली त्याची कॉपी झाली, त्या चावीची कॉपी झाली. ॲगोनिस्ट इज दॅट कॉपी. जो नॅचरल लिगँड आहे, ठीक आहे, तो फिट होतो आणि तो एखादा रिस्पॉन्स इनिशिएट करतो आणि तो जेव्हा फेल होतो तेव्हा आपण ड्रग्स म्हणजे डुप्लिकेट चावी देऊन तो लॉक उघडतो आणि रिस्पॉन्स इनिशिएट करतो. दॅट इज अन ॲगोनिस्ट. क्लिअर? मुव्हिंग फर्दर, अँटागोनिस्ट म्हणजे काय? सेम ड्रग्सच असतात. अँटागोनिस्ट इज अन एजंट जो की रिसेप्टरला बाइंड होतो, विच बाइंड्स टू द रिसेप्टर्स बट डज नॉट ॲक्टिवेट इट. पण तो त्याला ॲक्टिवेट करू शकत नाही. म्हणजे अशी चावी जी ड्रगमध्ये जाते पण आपले लॉकमध्ये जाते, अशी चावी जी लॉकमध्ये जाते पण मग तो लॉक त्या चावीने उघडत नाही. असे ड्रग्स आर टर्म्ड ॲज अँटागोनिस्ट. क्लिअर झाले या 4 गोष्टी? परत एकदा रिपीट करतो. अँटागोनिस्ट इज अन एजंट विच बाइंड्स टू द रिसेप्टर बट डज नॉट ॲक्टिवेट इट. ड्रग काय? असा सबस्टेन्स जो की यूज होणार आहे किंवा यूज झाला आहे कशासाठी? मॉडिफाय और एक्सप्लोअर करण्यासाठी. काय? फिजिओलॉजिकल सिस्टम्स और पॅथॉलॉजिकल स्टेट्स. कोणाच्या बेनिफिशनसाठी? रिसेप्टर्स, आपल्या रिसिपियंटच्या, जो कोणी तो रिसीव्ह करणार आहे त्याच्या बेनिफिटचं. रिसेप्टर्स काय आहेत? असे मॅक्रोमॉलिक्युल्स आहेत जे सेलच्या सर्फेसवरती किंवा सेलच्या मध्ये प्रेझेंट आहेत, जे रेकॉग्नाइज करतात आणि बाइंड करतात अशा स्पेसिफिक लिगँड्सला आणि जे इनिशिएट करतात एक बायोलॉजिकल रिस्पॉन्स. क्लिअर? ॲगोनिस्ट काय आहेत? दे आर कॉपी ऑफ द सिग्नल मॉलिक्यूल जे रिसेप्टरला बाइंड करतात आणि एक सिमिलर इफेक्ट प्रोड्यूस करतात, जसे की फिजिओलॉजिकल सिग्नल प्रोड्यूस करतात. अँटागोनिस्ट काय आहेत? सेम रिसेप्टर्स ॲगोनिस्टसारखे रिसेप्टरला बाइंड करतात पण मग ते फक्त रिसेप्टर्ससारखे जे ॲक्शन आहे, बायोलॉजिकल रिस्पॉन्स आहे ते इनिशिएट करत नाही, ठीक आहे, रिसेप्टर्सला ॲक्टिवेट करत नाही. आय होप या 4 गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. आता अँटागोनिस्टचे अजून 2 टाईप्स आहेत बेसिकली. कॉम्पिटिटिव्ह, हे पण आवरून घेऊ, नॉन कॉम्पिटिटिव्ह. ठीक आहे. आता कॉम्पिटिटिव्ह काय असतात? ज्या आपण लॉक आणि की हेच उदाहरण पुढे घेऊन चालू. जेव्हा आपण लॉकमध्ये की लावतो आणि तो लॉक उघडतो, ठीक आहे, तो ॲगोनिस्ट झाला. लॉकमध्ये की लावली आणि तो उघडला नाही म्हणजे तो काय झाला? अँटागोनिस्ट झाला. पण मग त्या अँटागोनिस्टमुळे ती चावी आतमध्ये असल्यामुळे दुसरा एखादा ड्रग किंवा एजंट तिथे बाइंड होऊ शकत नाही, बरोबर ना? ती चावी आतमध्ये असल्यावरती दुसरं कसं काय बाइंड होईल? अशा एजंट्सला आपण बोलू कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिस्ट. ठीक आहे. मुव्हिंग फर्दर, नॉन कॉम्पिटिटिव्ह म्हणजे काय? असे अँटागोनिस्ट जे की त्या प्रायमरी साईटवरती बाइंड नाही होणार पण मग त्या प्रायमरी साईटचं जे आपण म्हणू शकतो स्ट्रक्चर आहे ना ते बिघडून टाकतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल कीचं होल असेल, मस्त करा मारावाले घरचे कुत्रे. हां, कुठे होतं पण नॉन कॉम्पिटिटिव्ह म्हणजे आता बेसिकली ते टाळा जो आहे तो टाळाचं लॉकच्या प्रायमरी साईटवरती ते अटॅच नाही होणार. ते काय करतील? बाजूला कुठेतरी अटॅच करतील जेणेकरून जो मेन स्ट्रक्चर आहे ना
ज्याच्यामध्ये की जाते आतमध्ये ते स्ट्रक्चरच बिघडून जाईल, जेणेकरून ॲगोनिस्ट किंवा जे ड्रग मॉलिक्युल्स त्या रिसेप्टरला बाइंड होऊ शकत नाही. दोज आर कॉल्ड ॲज नॉन कॉम्पिटिटिव्ह अँटागोनिस्ट. क्लिअर? मुव्हिंग फर्दर, स्पेअर रिसेप्टर्स. ठीक आहे. आता व्हॉट आर स्पेअर रिसेप्टर्स? Spare receptors are those receptors that are present in excess of the number required to produce a maximal response. In short, एकदम सोप्या भाषेत, एक रूम आहे, त्या रूमला 10 दरवाजे आहेत. तर गरज नाही 10 दरवाजांची. इमॅजिन करा फक्त 10 दरवाजे. तुमच्याकडे एक चावी आहे, त्या चावीने तुम्ही एक दरवाजा उघडला, आतमध्ये गेलात, आलात. म्हणजे जे बाकीचे 10 दरवाजे आहेत ते काय आहेत? ते एक्स्ट्रा आहेत. बरोबर? स्पेअर रिसेप्टर्स काय आहेत? स्पेअर रिसेप्टर्स आर बेसिकली मोर रिसेप्टर्स युअर बॉडी नीड्स. जास्त रिसेप्टर्स आहेत तुमच्या बॉडीला, जेवढे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त रिसेप्टर्स आहेत, आणि त्याच्यामधले फक्त 1-2 जरी ॲक्टिवेट झाले तरी तुम्हाला रिस्पॉन्स भेटेल. दोज आर स्पेअर रिसेप्टर्स. क्लिअर? पुढे, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, ॲडिक्शन. आता हे सगळ्यांना माहितीच असेल, पण तरी आता ॲडिक्शन इट इज अ बिहेवियरल पॅटर्न which is characterized by compulsive drug use despite harmful consequences. आता याचे एक्झाम्पल्स मला सांगायची गरज नाही. ठीक आहे, तुम्हाला तेवढंच माहिती असेल. अल्कोहोलिझम, टोबॅको, ठीक आहे, यूज ऑफ वेरियस नार्कोटिक्स, ठीक आहे, विच हुज यूज लीड्स टू ॲडिक्शन. एखादी गोष्ट माणसाला माहिती आहे की ती हार्मफुल आहे, पण तरी माणूस ती घेतो. बरोबर? तरी घेतो, त्याला माहिती आहे ती हार्मफुल आहे, पण तरी तो घेणार का? इगो. बरोबर ना? हाज. इट इज बेसिकली वेन युअर माइंड और युअर बॉडी क्रेव्स अ ड्रग. आता एक जनरल एक्झाम्पल म्हणजे पेन की फॉर एक जनरल एक्झाम्पल जे पेन किलर्स. पेन किलर्स तुम्हाला पण माहिती आहे की सर्टन पेन किलर्स हॅव द टेंडन्सी टू क्रिएट ॲडिक्शन. ठीक आहे. डॉक्टर्स लिहून देतात 10 दिवसांच्या गोळ्या. फॉर एक्झाम्पल 10 दिवसांचं प्रिस्क्रिप्शन आहे, भाऊ ते घेतो, भाऊ 10 दिवस निवांत राहतो. 11व्या दिवशी विचार करतो, चायला ही गोळ्या संपल्या म्हणजे माझं परत आता दुखायला सुरू होईल. तर त्याच प्रिस्क्रिप्शनवरती एखाद्या अशाच फार्मसीमध्ये जाऊन सुमणीमध्ये घेऊन येतो, परत ते कंटिन्यू करतो. त्याला माहिती आहे, आता सगळ्यांनाच माहिती आहे, पेन किलर्स युजली लीड्स टू ऑर्गन फेल्युअर्स, प्रायमरी रिनल फेल्युअर्स, पण तरी आपल्याला ते घ्यायचे. दॅट इज बेसिकली ॲडिक्शन. आता ॲडिक्शन ड्रग्सचं असो की दुसऱ्या कोणत्या पण गोष्टींचं असो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल टबॅको झालं, सिगारेट, चिविंग टबॅको, अल्कोहॉल, दीज आर बेसिक ॲडिक्शन एक्झाम्पल्स. ॲडिक्शन कोणतं पण असो, पण एव्हरी ॲडिक्शन हॅज अ हार्मफुल कॉन्सिक्वेन्स. लक्षात ठेवायचं. म्हणून आहारी जाऊ नका मित्रांनो, कोणत्या पण ॲडिक्शनच्या आहारी जाऊ नका. कोणी तुम्हाला घेऊन जात असेल, काय होतं रे एवढं घे, काय होतं रे एवढं घेऊन बघ, काय होत नाही रे, 2 कानफटा मागे 60 वाजवा बिंदास. 2 वाजवायचे, वाटलं अजून वाजून द्या माझ्याकडनं पण. गोईंग फर्दर, टॉलरन्स इंटरेस्टिंग आहे. इट इज अ स्टेट ऑफ डिक्रीज्ड रिस्पॉन्सिव्हनेस टू अ ड्रग आफ्टर रिपीटेड ॲडमिनिस्ट्रेशन्स. ठीक आहे. टॉलरन्स यूज म्हणजे काय? इट मीन्स when you use a drug for a while, your body gets used to it, so you need more of the drug to get the similar effect. Usually तुम्ही हे ब्लड प्रेशरच्या किंवा डायबिटीसच्या पेशंट्समध्ये बघितलं असाल, जेव्हा एक सर्टन पिरियडसाठी म्हणजे लॉंग पिरियडसाठी एक सर्टन ड्रग सुरू असतो ना, एका टाईम नंतर तो ड्रग त्यांना इफेक्ट द्यायला बंद करून देतो. ठीक आहे. दॅट इज टॉलरन्स. मग काय करायला लागतं? एक तर ड्रग चेंज करायला लागतो किंवा मग ड्रगचा डोस वाढून द्यायला लागतो. तुमची बॉडी तेवढा ड्रग टॉलरेट करू शकते.
कळलं. त्याच्याने तुम्हाला काय रिस्पॉन्स भेटत नाही आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक तर ड्रग चेंज करून देतात डॉक्टर्स किंवा डोस वाढवून देतात. युजली ड्रगच चेंज करून देतात, डोस नाही वाढवून देत. दॅट इज टॉलरन्स. होप यू आर गेटिंग इट. जास्त बोर होत असेल तर बंद करून निघून जा, आय डोंट केअर. आपलं असंच आहे. डिपेंडन्स. इट इज अ स्टेट in which an organism functions normally only in the presence of that drug. Basically, dependence is when your body can't work normally without the drug. Okay? If you stop suddenly, you will feel sick or uncomfortable. तुम्ही ते सगळेच नाही पण काही कामगार असतात बघा, सकाळी सकाळी मस्तपैकी 2 पॅक लावून घ्यायचे आणि मग कामावरती जायचं. जर त्यांनी सकाळी 2 पॅक लावले नाही तर त्यांच्यानी कामच होणार नाही. त्यांचा पूर्ण दिवस असा कसा तरी जाईल. दॅट इज डिपेंडन्स. आपली बॉडी त्या सबस्टन्स शिवाय नॉर्मली कामच करू शकत नाही. आता तुम्ही पण बघितलं असेल, एक अर्ज असते, खूप जणांना एक खूप घाण सवय राहते. वाईल गोईंग टू लॅट्रिन, ठीक आहे, सकाळी सकाळी दे smoke and then they go for excretion, or else they keep the tobacco in their mouth and they go for excretion. That is dependence. त्यांची बॉडी डिपेंडंट झाली त्या गोष्टींवरती. त्या गोष्टी जोपर्यंत त्यांच्या बॉडीमध्ये येणार नाही तोपर्यंत त्यांची बॉडी नॉर्मली फंक्शन करणार नाही. दॅट इज डिपेंडन्स. क्लिअर? फक्त 2-3 आहेत आय गेस. मोठाच झाला रे व्हिडिओ. 3च गोष्टी राहिल्या. पटापटावरूया चला. टॅकिफायलॅक्सिस. इट इज अन अक्यूट रॅपिड डिक्रीज इन रिस्पॉन्स टू अ ड्रग आफ्टर इट्स ॲडमिनिस्ट्रेशन. आता एखादी ड्रग आहे, ठीक आहे, डॉक्टर तुम्हाला एक पेनकिलर देतो आहे, ही पेनकिलर घ्या, तुम्हाला रात्रभर आराम राहील. पण तुम्ही ती पेनकिलर घेतली आणि तुम्हाला 1 तासानंतर परत दुखायला लागले, ठीक आहे. दॅट इज टॅकिफायलॅक्सिस. ज्याच्यामध्ये ड्रग्सचा जो रिस्पॉन्स आहे त्याच्यामध्ये ॲक्यूट रॅपिड डिक्रीज होतो. हॅलो, इझी. मुव्हिंग फर्दर, इट इज आयडिओसिन्क्रेसी. आयडिओसिन्क्रेसी refers to an abnormal, unexpected or often genetically determined reaction to a drug. ती पेनकिलर, त्याच पेनकिलरचं एक एक्झाम्पल. तुमच्या घरामध्ये तुमच्या घरामध्ये कोणाचं डोकं दुखतं आणि तुमचं पण डोकं दुखतं, ठीक आहे. तुम्ही ती एक गोळी घेतली आणि त्यांनी पण एक गोळी घेतली. त्यांचं डोकं 10-15 मिनटात दुखायचं बंद व्हायला सुरू होऊन गेलं. आपल्या दुखायचं बंद झालं. पण मग तुम्हाला अचानक उलट्या सुरू होऊन गेल्या. यू स्टार्ट वॉमिटिंग, ठीक आहे. यू स्टार्ट फिलिंग नॉजिया. त्यांच्यामध्ये ते रिॲक्शन्स दिसले नाही, तुमच्यामध्ये दिसायला लागले. आणि त्या टॅबलेटचे साईड इफेक्ट्समध्ये नॉजिया वॉमिटिंग नाही आहे, पण तरी तुमच्यामध्ये ते दिसले. दॅट इज आयडिओसिन्क्रेसी. इट रिफर्स टू ॲबनॉर्मल, अनएक्सपेक्टेड. हे ॲबनॉर्मल पण होतं, अनएक्सपेक्टेड पण आहेत, ठीक आहे. आणि कधी कधी जेनेटिकली अटॅच्ड असतात, ठीक आहे, रिॲक्शन्स टू अ ड्रग. लास्ट, इट इज ॲलर्जी. It is a hypersensitive immune response to a drug causing adverse reactions. खूप साऱ्या गोष्टी आहेत अशा ज्याने गोष्टी ॲज इन सबस्टन्सेस. खूप साऱ्या सबस्टन्सेस आहेत. खूप साऱ्या जणांना काय आपल्याला माहिती असतं, मला या गोष्टीची ॲलर्जी आहे, मला त्या गोष्टीची ॲलर्जी. म्हणजे बेसिकली ॲलर्जी राहते काय, इट इज वेन युअर बॉडीज डिफेन्स सिस्टम ओव्हर रिॲक्ट्स फॉर ड्रग. आपली बॉडीची जी इम्युन सिस्टीम असते ना, ती हायपर ॲक्टिव्ह होऊन जाते एखाद्या गोष्टीसाठी. आणि ज्याच्यामुळे रॅशेस येतात किंवा स्वेलिंग होऊन जाते, और इवन मोर सिव्हिअर रिॲक्शन्स होऊन जातात, ठीक आहे. दॅट इज ॲलर्जी. आता कॉमन एक्झाम्पल जर बघितले, खूप साऱ्या जणांना काही ड्रग्स असतील त्यांची ॲलर्जी असते. जे आपले रोजचं रेग्युलर मील असते त्याच्यामध्ये काही ना काही गोष्टी चालत नाही. जसं की मिल्क प्रोडक्ट्स झाले, त्यानंतर सी फूड झालं. सी फूडचं
ॲलर्जी खूप लोकांना होते, ठीक आहे. मला पण झालेली आहे, एकदाच झाली, पण गॉड नोस कशामुळे झाली. पण मग मशरूमची ॲलर्जी खूप जणांना होते. ॲलर्जी म्हणजे त्याच्यावरती आपली बॉडी थोडीशी हायपर रिॲक्टिव्ह होते, स्वेलिंग येऊन जाते, रॅशेस येऊन जातात, कधी कधी सिव्हिअर होऊन जातं. ते काय युजली हे नाही आहे. हां, क्लायमॅक्स कुठे गेला आप्पा? आपण आज कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या? पहिला टर्म होता ड्रग. ड्रग काय होता? इट इज एनी सबस्टेन्स प्रोडक्ट दॅट इज यूज्ड or intended to be used to modify, explore the physiological systems or the pathological states for the benefit of the recipient. सेकंड होता तुमचा रिसेप्टर्स. Receptors are macromolecules present on the cell surface or within a cell which recognize and bind to specific ligands to initiate a biological response. थर्ड होता what is agonist, जो physiological molecules सारखा रिस्पॉन्स किंवा इफेक्ट प्रोड्यूस करतो, आणि अँटागोनिस्ट जो की रिस्पॉन्स ब्लॉक करतो. बरोबर, हेच बघितलं ना आपण. त्याच्यामध्ये मग कॉम्पिटेटिव्ह बघितले, नॉन कॉम्पिटेटिव्ह बघितलं. त्याच्या पुढे फिफ्थ वन वॉज स्पेअर रिसेप्टर्स. पुढे सिक्स्थ वॉज युअर ॲडिक्शन सांगायची गरज नाही. वी आर व्हेरी वेल यूज टू इट. used to hearing the name addiction. Then we had tolerance, where the drug's response is decreased after repetitive administration. Then we had talked about dependence, where the body doesn't function normally until we get that drug. Then we talked about tachyphylaxis, ज्याच्यामध्ये ॲक्यूट रॅपिड डिक्रीज होता रिस्पॉन्सचा. 10th वन वॉज आयडिओसिन्क्रेसी, ज्याच्यामध्ये एक अचानक अनसर्टन इफेक्ट दिसतो आपल्याला एखाद्या ड्रगचा, विच इज नॉट अ साईड इफेक्ट. अँड द लास्ट वन वॉज ॲलर्जी. व्हिडिओ बघता बघता खूपच मोठा होऊन गेला, पण मग या गोष्टी ज्या बेसिक्स आहेत ना, ते क्लिअर होऊन गेलं एकाच व्हिडिओमध्ये. ते बरवून गेलं ॲक्च्युली. ड्रग बघितलं आपण, रिसेप्टर्स बघितलं, ॲगोनिस्ट, अँटागोनिस्ट, स्पेड रिसेप्टर्स, त्यानंतर ॲडिक्शन काय आहे, टॉलरन्स काय आहे, डिपेंडन्स काय आहे, टॅकिफ्लॅक्सिस काय आहे, आयडिओसिन्क्रेसी काय आहे, ॲलर्जी काय आहे, या सगळ्या गोष्टी बघितल्या. आता मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगेन मी. कधी पण अभ्यास करताना, नोट्स काढताना किंवा अभ्यास करताना, नोट्स काढूनच अभ्यास करतात नोट्स काढताना किंवा अभ्यास करताना तुम्ही ट्राय टू यूज प्रॉपर रेफरन्स बुक. ठीक आहे, एखादी टेक्स्टबुक यूज करण्यापेक्षा ना, प्रॉपर जे तुमच्या सिलेबसच्या मागे ऑथर्स रेफरन्स बुक दिलेले ते रेफरन्स बुक यूज करा. तुम्हाला इंग्लिश थोडीशी टफ वाटेल, पण मग तुम्हाला एक सवय लागून जाईल, आणि दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्ही जेव्हा त्याच्यामधून अभ्यास कराल, तुमचे कन्सेप्ट्स आपोआप क्लिअर व्हायला सुरू होऊन जातील. सुरुवातीला तुम्हाला त्रास होईलच, कारण थोडीशी लँग्वेज हार्ड असेल, गोष्टी तुम्हाला क्लिअरली समजणार नाही. पण एकदा तुमची लिंक लागली ना, यू विल डेफिनेटली लव्ह इट. खूप सारे बुक्स आहेत, आणि बुक्समध्ये नॉलेज खरंच खूप चांगलं आहे. फक्त एवढंच की आपण ते साध्या टेक्स्टबुक्स मागे पळतो, तर एक्झामसाठी अभ्यास करतो, रट्टा मारतो, विषय मिटवतो. तसं न करता रेफरन्स बुक यूज करा, जेणेकरून तुमचं नॉलेज वाढेल, कन्सेप्ट्स अजून चांगले क्लिअर होतील. ठीक आहे. सो आजचा टॉपिक आपला एवढा होता, मोठा व्हिडिओ झाला, ठीक आहे. टॉपिक क्लिअर होण्याशी मतलब आपल्याला. तर ठीक आहे, थँक्यू मित्रांनो. इथेच थांबूयात आपण. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काहीतरी वेगळं इंटरेस्टिंग घेऊन येतो, त्याचा पण कन्सेप्ट आपण क्लिअर करू. टिल देन, जय महाराष्ट्र. सायनिंग ऑफ. फार्मसी विथ भाऊ.